नमस्कार. आपली मुले शाळेत आणि समाजात खरोखर सुरक्षित आहेत का? आजच्या काळात शालेय विद्यार्थी व्यसनाधीनतेच्या आणि अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडण्याचा धोका प्रचंड वाढला आहे. याच गंभीर समस्येवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने 28 जुलै 2026 रोजी एक अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी केला आहे. बघा, या निर्णयानुसार आता राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे नशामुक्ती मार्गदर्शन आणि समुपदेशन केले जाणार आहे. पण ही मोठी जबाबदारी शाळेत नेमकी कोणावर सोपवण्यात आली आहे, यासाठी कोणती नवी समिती बनणार आहे का? चला, या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण हे थेट आणि सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया. बघा, पत्र तुमच्या डोळ्यासमोर दिसत आहे. या ठिकाणी विषय असा आहे, शाळा व्यवस्थापन समितीकडे नशामुक्ती मार्गदर्शन व समुपदेशन करण्याचे कार्य सोपवण्याबाबत, आणि दिनांक 28 जुलै 2026 रोजीचं हे पत्र आहे. म्हणजेच आजचंच हे पत्र आहे. या ठिकाणी बघा काय सांगण्यात आलेलं आहे. सगळ्यात आपण पाहू की हा निर्णय का घेण्यात आला. केंद्र शासनाने 2029 पर्यंत देशातून अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ड्रग्ज फ्री इंडिया मोहीम हाती घेतली आहे. याच धोरणाचा भाग म्हणून मुंबईमध्ये ड्रग्ज फ्री मुंबई अभियाना अंतर्गत काय झालेलं आहे की शाळा आणि महाविद्यालयांमध्ये नशामुक्ती समिती स्थापन करण्यात आली होती. आता लक्षात ठेवा, याचे सकारात्मक परिणाम आणि महत्त्व ओळखून विद्यार्थ्यांमध्ये वेळीच जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम जो आहे तो आता संपूर्ण महाराष्ट्रातील शाळांमध्ये राबवण्याचा ऐतिहासिक निर्णय जो आहे तो शासनाने घेतलेला आहे. या ठिकाणी बघू शकता, याच्यामध्ये सांगितलेलं आहे की अ होल ऑफ गव्हर्नमेंट अप्रोच ऑफ नार्कोटिक्स हे विकसित करण्यात आलेलं आहे. आता बघा, याच्यामध्ये आता तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल की यासाठी मग शाळेमध्ये एखादी नवीन समिती स्थापन होणार आहे का? तर नाही. वर जो विषय दिलाय त्याप्रमाणे सध्या शाळा स्तरावर प्रामुख्यानं बघा 4 समित्या कार्यरत आहेत, आणि त्यापैकी जी आपली शाळा व्यवस्थापन समिती आहे तिच्याकडे आधीपासूनच शालेय परिसर तंबाखू मुक्त करण्यासाठीचं जे काम आहे ते करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. आणि याचाच विचार करून शासनानं कोणतीही नवीन समिती न बनवता नशामुक्ती मार्गदर्शन आणि समुपदेशन करण्याचे हे अत्यंत महत्त्वाचे कार्य आता थेट शाळा व्यवस्थापन समितीकडे सोपवलेले आहे. बघा, या ठिकाणी गृह विभागानं जे पत्र दिलं होतं त्याच्यामध्ये ड्रग्ज फ्री मुंबई जे आहे या अभियानाचा उल्लेख करण्यात आलेला होता. आता लक्षात ठेवा की या समितीचे 4 प्रमुख कामं जे आहेत ते कोणते असणार आहेत. लक्षात ठेवायचे, या ठिकाणी बघा मुख्य 4 समित्या तुम्हाला माहिती आहेत शाळेमध्ये कोणत्या आहेत. पण आता पहिलं काम काय आहे बघा, विद्यार्थ्यामध्ये विविध प्रकारच्या व्यसनांविषयी आणि अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी नियमितपणे जनजागृती करणे. दुसरं काम आपलं असणार आहे, नशामुक्ती क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्था असतील, तज्ज्ञ डॉक्टर असतील किंवा अनुभवी व्यक्ती असतील यांच्याशी संपर्क साधून शाळांमध्ये त्यांचे विशेष मार्गदर्शन सत्र आपल्याला आयोजित करावं लागणार आहे. आणि तिसरं कार्य आहे विद्यार्थ्यांचे वेळोवेळी समुपदेशन करणे, त्यांच्या वर्तनात काही अचानक बदल होत आहेत का हे ओळखणे आणि आवश्यकतेनुसार पालकांशी समन्वय साधणे. आणि चौथं कार्य आपलं असणार आहे, जर एखाद्या विद्यार्थ्याला अधिक मदतीची गरज असेल तर त्याला पुढील उपचारांसाठी किंवा मार्गदर्शनासाठी संबंधित तज्ज्ञांकडे संदर्भित आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी हे प्रमुख 4 कार्य आपल्याला पाहायला मिळतील. बघा, या ठिकाणी सदर समितीची प्रमुख जबाबदारी विद्यार्थ्यांमध्ये व्यसनांविषयी नियमित जनजागृती करणे ही राहील. त्याच्यानंतर बघा दुसरं कार्य मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे नशामुक्ती क्षेत्रामध्ये ज्या काही संस्था असतील, तज्ज्ञ व्यक्ती असतील, अधिकारी असतील, अनुभवी व्यक्ती असतील यांना काय करायचं आहे, शाळेमध्ये पाचारण करायचं आहे आणि त्यांचं एक विशेष सत्र शाळेमध्ये आपल्याला घ्यायचं आहे. विद्यार्थ्यांचे वेळोवेळी समुपदेशन देखील आपल्याला या ठिकाणी करायचं आहे आणि त्यांच्यामध्ये काय वर्तन बदल होत आहे त्या वर्तन बदलाला तुम्हाला ओळखायचं आहे आणि त्याच्यानुसार काय करायचं आहे, पालकांशी आपल्याला समन्वय साधायचा आहे. आणि चौथं कार्य आत्ताच सांगितल्याप्रमाणे गरज जर भासली तर संबंधित तज्ज्ञांकडे विद्यार्थ्यांना
मार्गदर्शनासाठी आपल्याला काय करायचं आहे, संदर्भित देखील या ठिकाणी करायचं आहे. हा जो आहे तो महाराष्ट्र शासनानं निर्णय घेतलेला आहे. मित्रांनो बघा, शासनानं हा निर्णय आपल्या भावी पिढीला व्यसनाच्या अंधकारापासून वाचवण्यासाठी घेतला आहे आणि शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक आणि पालक यांनी एकत्र येऊन काम केलं तरच आपली शाळा आणि आपला समाज खरोखर नशामुक्त होऊ शकेल. तुम्हाला हा जो निर्णय आहे तो कसा वाटला ते कमेंटमध्ये तुम्ही मला नक्की सांगायचं आहे. आणि ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण महत्त्वाच्या विषयावर मी या ठिकाणी व्हिडिओ आणत असतो. चला थांबू या ठिकाणी, भेटू असंच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.